चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई. 37 लाखांचा अवैध गुटखा जप्त, गुजरातचा चालक अटकेत. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव शहर पोलिसांनी ओझर गावाजवळ सापळा रचून आयशर ट्रकमधून नेला जाणारा तब्बल 37,75,200 रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी गुजरातमधील नवसारी येथील चालकाला अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. अशी झाली कारवाई. दिनांक मार्च 18 रोजी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व पथक गस्त घालत असताना नांदगावकडून जळगावकडे आयशर ट्रक क्र. MH04 LQ-2543 मधून गुटखा जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार भडगाव रोडवरील ओझर गावाजवळ सापळा रचून पोलिसांनी ट्रक थांबवला. जप्त केलेला मुद्देमाल. ट्रकची पाहणी केली असता त्यात मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित माल मिळून आला. विमल पान मसाला सुमारे 32,42,000 रुपये. V01 सुगंधी तंबाखू 5,32,400 रुपये. एकूण किंमत 37,75,200 रुपये. आरोपी व गुन्हा. पोलिसांनी वाहनचालक शहजाद अहमद मोहम्मद याकूब वय 28 रा. नवसारी गुजरात याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत हा माल धुळे येथील बाळू शिंगाडे नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आकाश बोराडे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता BNS आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि DYSP विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.